राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या। 39,000 संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली। पावसाळ्याचं कारण देत सरकारकडून निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या। 39,000 संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे। पावसाळ्याचं कारण देत सरकारकडून निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सहकार संस्थांच्या निवडणुका आहेत लांबणीवर पुन्हा एकदा घेतलेल्या आहेत। नाही, दरवर्षी पावसाळ्यामध्ये त्या पुढे जातात। याही वेळा सप्टेंबरपर्यंत पुढे गेलेले आहेत। नाही, दरवर्षी पावसाळ्यामध्ये त्या पुढे जातात। याही वेळा सप्टेंबरपर्यंत पुढे गेलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुका 12 14 वर्षापासून होत नाही। सरकार त्या बँकांना पाठीशी घालत आहे। मी माझ्या भंडाराच्या जिल्हा बँकेचं उदाहरण सांगेन। 14 वर्षापासून निवडणूक झाली नाही। आता कर्मचाऱ्यांच्या भरतीचं त्यांना हे दिलंय परमिशन। आता हे परमिशन देत असताना आपला कायदा असा म्हणतो की हे जी ॲडॉप बॉडी जी असते त्यांना अशा पद्धतीचं कुठलाही निर्णय घेण्याचे अधिकार नसतात। हा कायदा आमचा आहे महाराष्ट्राचा। पण राज्याचं सरकार आमचे बगलबच्चे तिथं बसलेले आहेत। घ्या पैसे लुटा आणि तिथं भरती करा असं चाललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।